नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर आज भोगी आहे, तर भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि उद्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघू शकताय मी असं आपल्या भोगीची भाजी बनवलेली आहे. सर्व जे भाज्या असतात त्या भाज्या, सगळ्या भाज्या मी यामध्ये घेतलेल्या आहेत. वांगं, बटाटा, गाजर, पुन्हा वाटाणा, फ्लावर, टमाटर, पुन्हा हरभरा, घेवडा, पावटा, अशा ज्या काही सगळ्या भाज्या आहेत ना, त्या पूर्ण भाज्या घेतल्यात. कोथिंबीर, त्यासाठी लसूण लागतं, जिरं, मोहरी, कारळ्याचं कूट, शेंगदाण्याचं कूट, हे सगळं यासाठी लागतं. तर त्यासाठी मी सगळं असं तयार केलेलं आहे, बघू शकताय. आणि असं पूर्ण सगळं भाजून घेतलेलं आहे. खरं म्हणजे आपल्याला भोगीची भाजी छान अशी बनवायची पण आहे. आणि नंतर जे घट आणलेले आहेत त्यामध्ये आपल्याला बोरं, गाजर, हरभरा हे सगळं ही केलेलं त्यामध्ये टाकून घट वगैरे स्वच्छ करून आपल्याला त्यांचं पूजन पण करायचं आहे. पूजन म्हणजे साध्या पद्धतीने. आणि उद्या आपल्याला संक्रांती दिवशी सगळं खाऊची पानं, वट्टीचं, गाजरं, ऊस बी सगळं लागतं ना, ते आपल्याला उद्याच्याला त्याचं पूजन करायचं आहे. आणि आज भोगीचं साध्या पद्धतीनं हळदी कुंकू लावून त्यामध्ये आपण जे भाज्या आणल्यात त्या चिरून त्यात टाकायच्या आहेत. पुन्हा भाकरी, भात, असं सगळं ते नैवेद्य दाखवायचं आहे आपणाला. त्यामध्ये त्या घाटामध्ये पण टाकायचं आहे. तर मी अशा प्रकारे भाजी बनवली, बघू शकताय. आणि एकदम अशी टेस्टी झाली ती, काय सांगा, खूपच टेस्टी भाजी झाली होती. कारण त्यात कुठलाही पदार्थ किंवा काय टाकायचं मी काय सोडलं नव्हतं, सगळं व्यवस्थित टाकून भाजी बनवलेले. आणि तीळ पण बारीक करून मी त्यामध्ये टाकलेले आहेत, कारण तिळाचा समावेश आपल्याला जास्त करावा लागतो संक्रांतीला. गाजर पण असं भरपूर असं घातलेलं आहे, कारण गाजरामुळं पण आपली भाजी छान बनते बरं का. आणि आता आपणाला, आणि ह्या सगळ्या भाज्या मी काय केल्या, आदल्या दिवशी सगळ्या निवडून वगैरे ठेवलेले आहेत. स्वच्छ धुवून निवडून ठेवलेले आहेत. म्हणजे दुसऱ्या दिवशी आपणाला काही जास्त गडबड नाही झाली पाहिजे, त्यामुळं सगळं आदल्या दिवशीच आपणाला निवडून ठेवायचं आहे. कारण निवडलेला काही व्हिडिओ वगैरे टाकला नाही आणि काढलेलं पण नाही. आमच्यात पाहुणे आले ते, त्यामुळं काय ते कूट घालून घेतलेलं आहे मी. आणि आपले तीळ पण बारीक करून घेतलेत, ते पण त्यात टाकून घेतलेत. चटणी, मीठ, हळद असं सगळं टाकलेलं आहे. कोथिंबीर भरपूर अशी, नमक, आणि पूर्ण असं सगळे भाज्या हलवून घ्यायच्या बरं का छानपैकी. पहिली लोक असं मस्तपैकी भाजी बनवायची, मग तशी चव पण आता भाजींना नाही. आणि जरा थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे आपल्याला भाकरी संग खायला येते ती. तशी भरपूर अशी कोथिंबीर पण टाकलेली. आणि काल सगळा बाजार पण केला, म्हणजे आपणाला जे भोगीसाठी भाज्या वगैरे लागतात, भाज्या, पुन्हा बाजरी निवडून दळून आणली, पुन्हा बांगड्या पण घातलेत. आणि जे काय आपल्याला लागतं, मेहंदी, नखपॉलिश, परत काय असं लागणार सगळं साहित्य आणलेलं आहे. कारण आपल्या सुवासिनी स्त्रियांना याची गरजच असते, कारण एक दिवस मस्तपैकी आपणाला एन्जॉय करायचं आहे. मस्त वापरून, दागिने वगैरे घालून, साड्या नवीन नेसून, मेहंदी लावायची, नखपॉलिश लावायची. हे बघू शकता, असे घट आणलेत मी, संक्रांती आणलेत. तर आता मी याला हळदी कुंकू धुवायचे स्वच्छ बरं का, पहिल्यांदा स्वच्छ धुवून हळदी कुंकू लावून, आणि नंतर मग बाजरीची भाकरी, भाजी, सगळा नैवेद्य दाखवायचा. घाटामध्ये बाजरीची भाकरी टाकायची. आणि प्रत्येक गावाने वेगवेगळी पद्धत आहे बरं का पूजनीची वगैरे. देश बदलला की सगळंच बदलते म्हणतात, तशापैकी काम आहे. आणि तर देवपूजा पण करून घेतलेले, आणि तर साईडला घट पुजलेत बघा ते. आणि उद्याच्याला मस्तपैकी पुजून घ्यायचं आहे. आणि मी बांगड्या पण जाऊन घालून आले बरं का. आणि जिथं तिथं बांगड्या घाला एवढी गर्दी होती, खूप अशी गर्दी, जिथं जाईल तिथं बायकांनी अशी गर्दी केलेली होती. मस्त अशा नवीन ह्याच्या बांगड्या आलेल्या होत्या छानपैकी. पण मग मी साध्या कॉपी बांगड्या घालते ना, त्यामुळे तशाच मी घातलेल्या आहेत आत्ता, दुसऱ्या काय घातल्या नाहीत कचकड्याच्या. आणि मला जास्त बांगड्या पण जास्त आवडत नाहीत, त्यामुळे मी थोड्याच घातले. तर इथं चांगले 10-15 नंबर होते, त्यानंतरही माझा नंबर आलेला आहे इथं बांगड्या घालायला, तोपर्यंत मी बसलेले. तर आपला व्हिडिओ कसा वाटला, आणि तुम्ही पण भोगीची भाजी, भाकरी खाल्ली का नाही नक्कीच सांगा. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, आणि व्हिडिओला एक लाईक करा. तर चला, बास एवढा छोटासा व्हिडिओ.
कसा वाटतो नक्की सांगा. बाय बाय बाय. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.